आज मी तुम्हाला माझं गावाकडचं आणि धावपळीचं रुटीन दाखवणार आहे. तर इथे आहे ना सकाळी-सकाळी आणि मी आले होते वावरात. कारण आहे ना, इथं सोयाबीन आणि तुरीला पोषक मारायचं होतं. कारण याची वाढ हवी तितकी होत नाहीये. त्यामुळं आम्ही इथं पोषकचा फवारा घेतला. तेवढा तिकडं आम्हाला हा पक्षी दिसला, हा की इथं गुपचूप पडलेला होता. म्हणजे त्याला काहीतरी लागलेलं वगैरे होतं. पण आम्हाला पाहून आहे ना, तो असा लांब पळत होता. पण त्याला काहीतरी लागलेलं होतं. उडता तर काही येत नव्हतं. पण म्हटलं जाऊ द्या, त्याला त्याच्या स्थितीत तसंच राहू द्या. त्याला नको काही करायला. तोपर्यंत इकडं मोटर चालू केली आणि हे घरटं आहे ना, विहिरीमध्ये बघून खरंच खूप छान वाटत होतं. आता इथं मोटर चालू केली, पण फवारा मारण्यासाठी ना पाणी असं बादलीने घ्यावं लागत होतं. कारण इथून पाणी काढायला काही चान्स नाही. तर अहोंचा एक पंप संपला. ते दुसरा पंप भरायला आले. तोपर्यंत आहे ना, मग मी इकडे एक बादलीभर पाणी विहिरीतून काढून ठेवलं होतं. त्यानंतर त्यांना असा पंप उचलून दिला. खरंच हे काम खूप कसरतीचं आहे. ज्यांना वाटतं ना, शेती खूप सोपी आहे, तर खरंच शेती सोपी पण आहे आणि करायला गेलं तर तेवढीच अवघड पण आहे. तर इथे ना आता मी विहिरीतून पाणी काढून घेते. जे रिटर्नचं पाईपचं पाणी होतं ना, ते काढून आणि असं बादली भरून ठेवते. कारण दुसरा पंप भरायला मग सोपं जातं. अशा प्रकारे काम आहे ना गावाकडं करावे लागतात आणि ज्यांना कुणाला वाटत होतं ना, की आम्ही शेती करू शकत नाही, त्यांच्यासाठी हे उत्तम उदाहरण. आम्ही आता शेती करतोय आणि ती पण चांगल्या प्रकारे. कारण असं म्हणणारे खूप जण आहे, की तुमच्याकडून काही होऊ शकत नाही, तुम्ही शेती करू शकत नाही. पण ते आम्ही करून दाखवतोय आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे. आम्ही बऱ्यापैकी काम आहे ना घरी करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला जरासा उशिराच येतोय, पण रुहीच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन होता, तर त्याचं सेलिब्रेशन होतं. तर मी तर काही गेले नव्हते, पण सकाळी-सकाळी लवकर गेले होते. तिच्या शाळेमध्ये बरेच सारे कार्यक्रम झाले. त्याचं त्यांना जेवढं जमलं तेवढं त्यांनी शूट केलं. तिचं भाषण होतं महत्त्वाचं म्हणजे, पण ते काही त्यांच्याकडून शूट करणं झालं नाही. तर तो एक पिरियड मिस झाला. कारण आहे ना, तिचं ते पहिलं स्टेजवरचं भाषण होतं आणि ते खरंच मला ऐकायची खूप उत्सुकता होती. पण ते मला काही ऐकायला भेटलं नाही. त्यांनी ऐकलं, पण व्हिडिओमध्ये ते शूट झालं नाही. पण असो, जे असेल ते असेल. त्यानंतर मुलांची इकडे फेरी निघाली. तर हे बघून आहे ना, असं म्हणजे लहानपणीची आपली आठवण येते. जोपर्यंत लहानपणी होतो ना, तोपर्यंत खूप म्हणजे आनंद वाटायचा. घरासमोरून जर अशी फेरी जाणार असेल, तर सर आम्हाला रांगोळी वगैरे काढायला लावायचे आणि सगळ्या मुलांना आणि सकाळी शाळेत लवकर बोलवायचे. मग चॉकलेट, बिस्किट सगळं काही द्यायचे. त्यानंतर इथं बघा मोठ्या मुलींची इथं कवायत वगैरे झाली आणि हे आहे ना खूप भारी वाटायचं. आम्ही पण कवायतीमध्ये भाग वगैरे घ्यायचो ना. त्यानंतर इथं ग्रामपंचायत समोर आधी ध्वजारोहण झालं आणि सगळे 1ली ते 10वी पर्यंतची मुलं एकत्र येतात आणि ध्वजारोहण करतात. त्यानंतर इथं बघा आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि श्रावणी सोमवार पण होता. मी मस्त महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा वगैरे केली, पण शूट काही केलं नाही कारण मी एकटीच गेले होते. घरी नव्हते आणि तिथं मंदिरात गेल्यावर मग शूट करायला कोणीतरी लागतं. मी काही मोबाईल सोबत नेला नव्हता मग. पूजा वगैरे केली. दिवसभर काहीही शूट घेतलं नाही कारण तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून बघू शकता माझी तब्येत पण ठीक नाही. त्यानंतर म्हटलं चला आज आमच्या गावात सप्ताह बसणार आहे, पण सप्ताह थोडासा उशिरा सुरू होणार होता कीर्तन. त्यामुळे ना मग इथं आजच पिठं दळून आणलेले होते. ते पिठं चाळून वगैरे ठेवले. जसं की ना मी आता गव्हाचं 10 किलो पीठ दळून आणते. एक 15 दिवस टेन्शन नसतं मग. त्यामुळे ना आधीच चाळून वगैरे ठेवते. कारण आपण कसं सकाळी-सकाळी घाई गडबडीत पीठ चाळायला घेतो ना, तेव्हा खूप पीठ वगैरे डब्यांवर उडतं मग आणि कधी-कधी खूप धावपळ होते. त्यामुळे बाजरी, गहू, डाळ हे सगळे पिठं मी असे चाळून ठेवत असते. आपलं काम पण सोपं जातं आणि आपल्याला आहे ना नेहमी-नेहमी हे करावं पण लागत नाही. तर इथे ना माझं बाजरी आणि गहूचं पीठ चाळून झालं होतं, पण डाळीचं पीठ चाळायचं राहिलं. कारण तिकडं कीर्तन सुरू झालं होतं गावात, तर तिकडं जायचं होतं. मग म्हणे, "आवर आपण जाऊया." तर इथे ना जवळ-जवळ 7:15 7:30 वाजले होते. त्या दरम्यान मग आम्ही निघालो. तर सगळं काही आवरलं आणि मी काही साडी चेंज केली नाही मग, कारण सकाळी नवीन साडी घातलेली होती. तर इथं गावात आलो. मस्त कीर्तन चालू होतं. तर सगळं काही तुम्हाला जेवढं जमलं तेवढं शेअर केलं आणि आजचा व्हिडिओ थोडासा छोटाच झालाय, पण जेवढा जमला तेवढा शेअर केला. थोडीशी तब्येत ठीक नाहीये, पण असो आता थोडंसं दवाखाना चालू आहे. त्यानंतर मग होईल बरोबर. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या पण गावात असा सप्ताह असतो का? हे देखील कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत. त्यानंतर इथं बघा कीर्तन झालं आणि सगळ्यांनी इथं जेवायला बसलं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा. बाय बाय.